बोला. चालू करा तुम्ही आयच्या उड्यांना. आता सिच्युएशन अशी आहे, मी म्हणजे हॉटेल मालक आणि ड्रायव्हर तर 2 गाड्यांच्या तिथं इनोव्हाच्या गाड्या होत्या, त्यांच्या त्या फसलेल्या ते काढायला गेले. त्यांचा मला फोन आला, ह्या पण गाड्या जवळजवळ 2 किलोमीटर नंतर 2 ते 3 फूट बर्फ आहे. जरी आपल्या ह्या गाड्या नेल्या तरी तिथं त्या अडकणार, आणि बाहेर पडायचं म्हटलं तरी तिथं काय असं डायरेक्ट इथून मॉल रोड म्हणलं, टेम्पल्स म्हणली तरी इथून 20-22 किलोमीटर आहे सगळं. आणि आता सगळं तिथं जाम आहे. ऑलरेडी ज्या काल गाड्यांमध्ये पाऊस पडलेला आहे त्या गव्हर्नमेंटच्या गाड्यांचं साफ करण्याचं काम चाललं आहे. 2-2:30-3 वाजेपर्यंत काय आलं. इथं 7 किलोमीटरवर पॅराग्लायडिंग आहे. मला 1 तासात फोन येईल त्यांचा की बाबा पॅराग्लायडिंग चालू होईल का. जवळजवळ इथं 80% जे आहे आपल्याकडे, जे साईटने आता सगळे बघायचे होते ते आत्ता तरी बंद आहेत. तर इथं पॅराग्लायडिंगचा मी आत्ता फोन केला हॉटेल मालकाशी बोलून, तर तो त्यांच्या जिप्सी गाड्यातनं वरती घेऊन जातात. तिथपर्यंत फक्त आपल्या गाड्या 7 किलोमीटर 7 ते 8 किलोमीटर जावं लागेल. तिथं गेल्यानंतर पॅराग्लायडिंग 1 तास 1.5 तासाचं आहे, ते करता येईल, पण ते अजून चालू झालं नाहीये. तिथंही जवळजवळ 2 ते 2.5 फूट बर्फ आहे. तो जर निघाला, जो गव्हर्नमेंटने काढला तर ते आपल्याला करता येईल, अशी सिच्युएशन आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं, मी सरांशी पण डिस्कस केलं, आपल्याला इथले जे पुढचे दिवस आहेत ते एक दिवस पुढं घेत आपल्याला अमृतसरला 2 आणि दिल्लीला 2 असं करता येईल. एक मिनिट. आता आपण धर्मशाला जाणार आहे का? हो धर्मशाला जाणार आहे ना. एक काम करू, धर्मशाला करू तर लावजी करू. हा, अमृतसर 1 दिवसातच आहे. मला वाटत नाही 2 दिवसात. ऐका नाही, मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. आणि आपण आग्रा मथुरा ऍड करू ना. नाही एवढं नाही म्हणलं सगळं. दिल्लीत बघणार का बरंच काय काय. दिल्लीत बरं ठीक आहे. एक मिनिट सांगितलं, अमृतसरला जायला ज्यावेळी आपण जाऊ, डलहौसी ते अमृतसर जवळजवळ आपल्याला 6 ते 7 तासाचा प्रवास आहे. गेल्या सगळ्या गोष्टी लगेच होऊन आपण लगेच दुसऱ्या दिवशी निघणं होणार नाही. अमृतसरला आपल्याला आपण काय करू, ज्या दिवशी जाऊ त्या दिवशी गुरुद्वारा करू, सगळं तिथलं टेम्पल मार्केट वगैरे करून दुसऱ्या दिवशी आपल्याला वाघा बॉर्डर करता येईल. ज्या दिवशी गेलं त्या दिवशी वाघा बॉर्डर आपली होणारच नव्हती, ते दुसऱ्या दिवशीच करणार होते. आपल्याला दिल्लीचा दिवस एक पूर्ण, दुसरा आपल्याला दुसऱ्या दिवशी जी आपण फ्लाईट पण घेतली आपली जवळजवळ 1 वाजताची, 11 वाजेपर्यंत एअरपोर्टला गेलं तरी आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आपल्याला 2 दिवस दिल्ली आणि 2 दिवस अमृतसर पण मिळेल. अमृतसरला मार्केट आहे मोठं, ते पण तुम्हाला मी दाखवतो. वाघा बॉर्डर तिथं आता या वातावरणामध्ये वाघा बॉर्डरला आपल्याला 2:30 ते 2:45 जावं लागतं, कारण का वाघा बॉर्डरचा जो शो चालू होतो तो 4:30ला चालू होतो. 4:30, 5:30, 6:30, आणि जेव्हा थंडी नसेल तेव्हा तो 6:30ला चालू होतो. अशा ह्याच्यामध्ये मी मॅडमला सांगून जे आपले पुढचे दिवस होते की पलीकडे जे होते ते अलीकडे 1-2 दिवस घेता येईल आपल्याला. तर हे असं आम्ही नियोजन म्हणजे मी केलेलंच आहे. फक्त तुमच्या या गोष्टीला जर पुढाकार असेल, होकार असेल तर आपल्याला करताच येईल. कारण का इथं थांबवून आपल्याला परत अजून 1 दिवस इथं थांबवून आपल्याला इथं काय आता लगेच ऊन आले म्हणून लगेच काय लगेच चालू होणार नाही सगळ्या गोष्टी. नाही ते अमृतसरला 2 दिवस काढण्याचा ते इथे काढलेला परवडेल. पण मी काय म्हणतोय, ऐका ना, आपण आज थांबलो हॉटेलच्या मार्फत किती खेळून खेळणार आहे. इथं काय करायचं रे, बसून नुसतं रूम मध्येच बसायचं, बाहेर नाही फिरता येणार आपल्याला. आजच्या दिवशी तर आहे ना आपण इथं आहे ना अख्खा दिवस. आज संध्याकाळी चेकआउट करू आपण. मी काय म्हणतोय, संध्याकाळी आपलं सिच्युएशन कळलं ना काय अजून काय नाही. पण पुढे सांगायला लागेल ना सर. हो बरोबर आहे. आणि टायमाला सांगून नाही कळलं. 1 तास आधी नाही सांगून चालत ना.
शुद्धीकरण हे गरम पाण्याच्या कुंड्यासाठी हिमाचलमधलं हे सर्वात असं महत्त्वाचं स्थान आहे. इथं गुरुद्वारा पण आहे. या ठिकाणी तुम्ही आला की या वास्तूचं म्हणजे हिमाचलचं तुम्ही एक पवित्र ठिकाणी आला असं एक महत्त्व आहे. इथं तुम्ही सगळ्यांचं बघू शकता. गरम पाण्याचं कुंड आहे. या कुंडामध्ये बाहेरच्या बाजूला एवढं वातावरण तापमान बर्फ पडत असलं तरी या ठिकाणी गरम पाण्याच्या वाफा येतात. या ठिकाणी असं काहीतरी महत्त्व आहे. त्यासाठी इथं लोक पर्यटनासाठी येत असतात. धन्यवाद.